आयज आमी सांगोळडा देवस्थान गेल्या 2 जानेवारीक एक पदयात्रा सांगोळड्याच्यान घेतली बाय वॉकिंग सांगोळडा टू शिर्डी आणि त्यांचा तो प्रवास कसो जालो, कितले दीस जालो, कितले किलोमीटर तेजेन ट्रॅव्हल केले ते सगळें आमी जाणून घेवया. ओम साईराम. माझे नाव सोनल नाईक. गोमंत साई सेवक वारकरी समितीचा हांव ट्रेजरर जावन आसा. ह्या आमी जे देवाकडे आसा न्ही ते जावन आसा श्री राष्ट्रोळी साई मंदिर सांगोळडा. ह्या देवळांतल्यान आमी 2 जानेवारीक वारयेक सुरवात केल्ली. जी वारी गोवा ते शिर्डी ही आमची 8वी वारी आशिल्ली ह्या वर्सा. तर आमी 2 जानेवारीक ह्या देवळांतल्यान दनपारचे 3 भायर सरलेले आणि 17 जानेवारीक दनपारचे 11:30 आमी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. तर आमच्या कडेन ह्या वर्सा 160 वारकरी आशिल्ले. सुरवात आमी 2018 केल्ली तेन्ना 52 आशिल्ले फक्त वारकरी. ते हळूहळू वाडत गेले आणि आता आमचो परिवार हो 160 वारकऱ्यांचो जाला. आणि आमच्याकडे फक्त हिंदूच नसता वारकरी, तर ख्रिश्चन मुस्लिम सुद्धा असता. साईबाबा म्हणतात न्ही सबका मालिक एक, तोच संदेश घेऊन आम्ही शिर्डी वयतात. आणि आमकां शिर्डी वयतना वाटेक खूपशा लोकांचे सहकार्य मेळटा. आम्ही 16 दिसाक एक 45 ते 50 किलोमीटर चलता. तर आमचे रावपाचे स्पॉट बीन फिक्स असता. थंय आमकां थंयचे लोक आसा पळय देवळांतले ते खूप मदत करता. आमची रावपाची व्यवस्था करता. तशेंच आमकां न्हावपा उदक सगळे रेडी करता. जेवण आमचे ते रेडी करता. आणि आमचो बरो असो प्रवास सुखमय जाता, आनंदान जाता. आणि आमकां अशे त्रास म्हणटा ते कसलेच जायना. दर दिसा आमकां दिसता की बाबा आमच्या वांगडा चलता आणि तेच आमकां शक्ती दिता चलपाची. तर 16 दीस आमी पालखी घेवन साईबाबांचे नाव घेत आरती करीत बरे आनंदान वयतात. आणि कशे हे 16 दीस आमचे जाता पळय वयतात ते कळना. शिर्डी दर्शन घेवन जाले की आमकां शिर्डी संस्थानाचे माजी ट्रस्टी गोपीनाथ भयाजी कोते पाटील जे जवळजवळ 45 वर्षाचे आसा ते आमचे थंय स्वागत करता पालखीच्या. आणि प्रत्येक वारकऱ्याचे ते शॉल घालून सत्कार करता. तसेच वारकऱ्यांचे जे कोण फॅमिली मेंबर असता आमच्या वांगडा त्यांचे सुद्धा सत्कार करता. जवळजवळ लास्ट दिसा आमच्या वांगडा शिर्डी 500-600 लोक असता. आम्ही वारकरी 160 प्लस लास्ट दिसा 10 किलोमीटर चलपाक आमच्या वांगडा सगळे फॅमिली येता. तर लास्ट दिसा आमचं बरो आनंदाचं आणि नाचत गाजत आम्ही साईबाबांचे दर्शन घेता आणि बरी वारी जाता, आनंदान जाता. आणि घरा येयले की फुडले वारीची आम्ही वाट पळयता केन्ना काय वर्स सोंपतले आणि फुडली वारी येतली अशें दिसता आमकां. जय साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आता तुम्ही कितलो दीस पयलीं प्लॅन करता? प्लॅन आमकां जवळजवळ 1-2 महिने लागता. पयलीं आमी पयलीं फॉर्मा प्रिंट करता, एक प्रेस कॉन्फरन्स घेता आणि न्यूजार दिता की आमचे रजिस्ट्रेशन ओपन जावपाचे आसा. सो फॉर्मा आमची प्रिंट जाता. तशेंच आमचे डोनेशन बूक जाता. सो आमचे वारकरी जे कोण आसा ते फॉर्म भरता, एक पावती बूक व्हरता आणि ती देणगी आमकां देणगी रुपान आमची तयार जाता. आणि प्लस आमी रुटींगाक वयता. वाटेक आमी 16 दीस दर 30 किलोमिटराचेर आमचो स्पॉट आसता रावपाचो. 30 किलोमीटर 15 किलोमीटर. सो तेंकां आमी मेळटा थंय तेंचे कडेन आमी केन्ना पावतले, खंयच्या दिसा पावतले, खंयच्या टायमार पावतले ते तेंकां कळयता. तेंकां आमंत्रण दिता आणि ते त्या प्रमाणे आमची सगळी सोय करता. थंय 150 लोकांचे न्हावपाचे उदक, सगळे जेवणाची सोय ते सगळे रेडी करून दवरता. आमी फक्त थंय वचून चलत वचपाचे आणि रावपाचे इतलेच असता. ती तयारी आमची सगळी बऱ्या भाशेन जाता. कसलीच अडचण अशी जायना. दिसाक तुम्ही कितले किलोमीटराचेर चलता? दिसाक 40-45, एक दीस 50 आसा. दिसाक एव्हरेज 45 किलोमीटर आसा. आणि 100 किलोमिटराचो आमचो प्रवास आसा तो 16 दिसांनी आमी कव्हर करता. आणि सकाळी तुम्ही कितल्या सुमाराचेर स्टार्ट जाता? सकाळी आमी उठता 3:30 फातोडेचेर. 4:30 म्हटल्यार आमची काकड आरती बाबांची करता. 5 सारखे टायमार आमी भायर सरता. 5 ते 8 म्हटल्यार एक 15 किलोमीटर आमी चलतात. मागीर नाश्ता घेता परत फुडें चलता एक 15 किलोमीटर. मागीर आमचो जेवणाचो दनपारचो स्पॉट आसता देवळान नाल्यार हॉल ते रेडी आसता. थंय सगळे तयारेन आमचे स्वागत करून बरी रांगोळी बीन घालून पालखी दवरपाक बीन बरे जमगण घालून सगळी तयारी करून उमेदीन थंयचे लोक रावल्ले आसता वाट पळयत आमची. तर मागीर आमचे दनपारची आरती जाता, महाप्रसाद जाता. थोडो टायम आमी रेस्ट घेता, 1 वर 2 वरां. मागीर 3-4 अशे सांजचे भायर सरता. परत सांजचे वाटेक च्या घेतली. पुढे एक 10 किलोमीटर चलले की आमचो रातचो रावपाचो स्पॉट आसता. थंय सांजची आरती करता.
मागीर महाप्रसाद परत करता, परत शेजारती बाबांची रातची करता. ते दिसाक 4 फावटी आमी आरती करून भजन करून बरे आनंदान अशें काडटा. लोकांचो कितलो सपोर्ट मेळटा गोंयान आनी भायर? गोंयान तशेंच आमकां भायर खूब सपोर्ट मेळटा. भायल्या लोकांक वारी येयली म्हणजे तांकां देव कशें. ते सारखे आमचे पांय धुता, आमचे पांया पडटा. जाणटेले सुद्दां आमच्या भुरग्यांचे पांया पडटा. ते पळोवन आमकां खूब अशें बरोवन येता सारखे. आनी तांकां मिनिस्टर जाले की म्हणटात ते आमकां वारकरी. मिनिस्टरांक जितको मान आसा तेज्या फाटल्यान म्हणटा आमकां वारकरी अशें तेंचें म्हणणें आसा. आनी वारेकारांची सेवा केली म्हणजे तांकां वारयेचे पुण्य मेळ्ळे अशें ते म्हणटात. एक वारी आमी करप आनी तेंच्यांनी सेवा करप म्हणजे तांकां 7 वारयेचे पुण्य मेळ्ळे अशें तेंचें म्हणणें आसा. म्हणून ते आनंदान सारकी आमची सेवा करतात. आमकां जाय ते वेवस्था आमची करतात. दिसाक म्हणटा तुमी कितले किलोमिटर म्हणटा चलता? दिसाक एवरेज 45 किलोमिटर जाता आमचे. 45 किलोमिटर चलता. हय. आता 15 ते 16 दिसान असो कितें तरी इन्सिडंट घडला, कितें त्रास जाला? त्रास अशें जाता. नवे वारकरी आसता न्ही तांकां संवय नासता चलपाची. तेंचे पांय सुचता, पांयांक फोड येतात, मोठे मोठे फोड येता, पांय सुचता थोड्यांचे. प्रोविजन कितें आसा तांकां? प्रोविजन आमचे वांगडा आमचे 4 व्हिलरी आसता 2. फर्स्ट एड आमकां स्पॉन्सर करता. आमचे मडगांव सायडींतले एक साई भक्त आसा ते दर वर्सा आमकां फर्स्ट एड स्पॉन्सर करता. पेन रिलीफ, क्रोसीन सगळे टॅबलेट्स आसता, सिरिंज आसता आनी जाय ते लागता आमकां न्ही जे फर्स्ट एड ते सगळे ते स्पॉन्सर करता. कोण इंजर्ड जालो बाय चान्स जाल्यार ताका आमी गाडयेन बसयता, आमच्या स्पॉटार व्हरता. ताका जोर बीन येयलो जाल्यार ताका रेस्ट दिता आनी मागीर नेक्स्ट डे तो परत आशिल्लो असो तयार जाता. आनी मेन आमची बाबाची उदी ती घाली की दुसऱ्या दिसा दुसरो मनीस तो तयार जाता चलपाक. ताका शक्ती ऑटोमॅटीक येता. पूण त्रास हे असतात. कितले टोटल मेंबर कितले जण घेतले? टोटल मेंबर आमचे ह्या वर्सा 160 आशिल्ले. 160 सगळ्यांनी कंप्लीट केल्ले आसा? हय, 160तले थोडे आमचे सेवक आसता, म्हणजे कूक आमचो आसता, थोडे सामान काडपाक धरपाक. सो 120-130 वारकरी चलता. बाकीचे 30 जण जे आसा न्ही ते सेवेक आसता. आनी जे कोण इंजर्ड मदीं जाता पळय ते मागीर एक दीस रेस्ट घेता, सेवेक रावता, नेक्स्ट डे परत चलता. आणि जे वारकरी आसा हय, हे सगळे सांगोळडा वाठारारे काय? ना फक्त सांगोळडाचेच ना, काणकोण ते पेडणे पर्यंत सगळे कडले आसा. तशेंच आमचे सावंतवाडीचे सुद्धा वारकरी आमच्या वांगडा आसा. कारवारचे सुद्धा 1-2 जण आसा आमच्या वांगडा. सो अशें फक्त गोंयचेच ना, सगळे कडले आसा. महाराष्ट्र, कर्नाटका सगळे कडले आसा. शिर्डी पावलेच हा, पावताच आणि पावल्यार कशें दिसता? शिर्डी पावले म्हणजे आमकां स्वर्गान पावले अशें दिसता. सांगपाचें म्हणजे इतलो आनंद जाता की दोळ्यांतल्यान दुकां भायर सरता दर्शन घेतले की. देव बरें करें. बरें आमकां अशेंच आमच्या वांगडा प्रशांत शेट आसा परवरी. ओम साईराम. प्रशांत शेट सांगात तुमचो अनुभव. आमचो अनुभव म्हणजे आता सोनल बाबान सगळे सांगलीच म्हायती दिल्लीत आहा की 8 वर्सां जाली ही वारी चालू आसा म्हणून तेणी सगळें सांगलेलें. आनी म्हाजी ही वारी प्रथमूच आहा, पयलेच फावट आसा ही. आनी तेन्ना म्हाका एक सडनली म्हाका कितें आनी कितें ना अशें दिसतालें की आतां पावतलो काय ना पावतलो अशें दिसतालें म्हाका. कित्याक आयज एक दुधाची पाकीट हाडूंक वयतलो जावं न्यूज पेपर हाडटलो जावं भाजी हाडटलो जाल्यार लोक गाडयो घेवन वयता. आनी आतां सांगलें समज म्हाका म्हापशेच्यान पणजे वच ना रे बाबा रे म्हणटालो. पूण त्या बाबान आमकां खर्च पावलो तेच म्हाका खबर ना. चलता आसतना इतले त्रास जाताले आनी लोकांचे पयला पळय तितून बाकी वारकरीचे अशे पांय सुजलेलो. म्हाजो पांव सुजलेलो, थोड्यांक कात्रे पडटाले, थोड्यांक बोमाटे येताले पोनाक. अजून सुजा मातशें म्हाका बोमाटे पडटाले, केच येतालो. अशें खूब जाणांक अशें पावतलो कसो ना पावतलो अशें जालें. पूण न्हू बाबाच्या ते आशिर्वादानूच, साई बाबाच्या आशिर्वादानूच आनी त्याच्या कृपान हे शक्य जालें. ओम साईराम. तुमकां प्रशांत बाब कित्याक अशें दिसलें की तुमी हेचो भाग जावचो म्हणून? दिसता आतां हांव ल्हान भुरग्यापणान पासून हांवें आयकलें वारी आमच्या आजी पासून सांगताली जी पंढरपूरची वारी आसताली ती चलोन वयताली. सगळीं बायलां दादले सगळे मिक्स वयताले. हांवें अशें कशी वयता काय म्हणून म्हाका अशें कोण एक मनीस बरो मेळ्ळो. तिणें सांगलें तूं यो वारीक. हांव वयतलोच म्हटल्यार हांव करतलोच कितें. इतले लोक जाणटे वयतात, जाणटी बायलां वयतात आनी आमी जाती आसून आमचे कडेन कित्याक जावचें ना म्हणून आमी फुडें चल्ले. आनी ती सगळी साई बाबाची कृपा आहा तेणी आमकां बरे भशेन पावयलें आनी आमचें बरें दर्शन जाल्लें आहा देवाचें. अशें एक दीस दिसता आसतलें की नाका आतां परत आमी फाटी या अशें कितें जाल्लें? अशें दिसतालें नाका अशें दिसतालें. पूण ना
एक पांव सुजला असताना एका पायान लंगड्यात हांव ओम साईराम ओम साईराम ओम साईराम म्हणून गेलो आणि ते बाबान थंय म्हाका उलयलो. आणि शिर्डी पावतात आणि शिर्डीचे दर्शन श्री साईबाबांचे दर्शन घेतात. साईबाबाचे दर्शन आमकां रोखडेंच मेळ्ळें आसा. खूब वगत रावपाची गरज ना. आमकां डायरेक्ट VIP हितून आमकां घेतलेलें आसा भितर. आणि तेन्ना अशें इतलें की थंयच रावचो कसो दिसलो, कित्याक इतले दीस चलोंक गेल्लो न्हू पदयात्रा. आतां थंय तितल्या दिसांनी रावपाचें कशें दिसलेलें म्हाका. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. गोमन साई सेवक वारकरी समिती आयोजित आमची 8वी गोवा ते शिर्डी पदयात्रा साईबाबांच्या कृपा आशीर्वादान यशस्वीरित्या संपन्न झाली. त्या निमतान आम्ही आयज जो महाप्रसाद हांगा सांगोळडा साई मंदिरात दवरलेलो आसा सगळ्या वारकऱ्यांच्या तर्फे. आणि जवळजवळ 2-3 हजार लोक हांगा आयज येवन महाप्रसादाचो लाभ घेवन साईबाबांचो कृपा आशीर्वाद घेवन गेल्ले आसा. जय साई. ओम साईराम.